अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जय पवार यांना उमेदवारी मिळणार का अशा चर्चा कुठेतरी आहेत। सवाल उपस्थित होतोय। नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी जय पवार यांचं नाव चर्चेमध्ये आहे। बारामती नगर परिषदेची जागा सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे आणि जय पवार हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये सक्रिय होते। आपण पाहिलं अजित पवार, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचं मतदान हे काटेवाडीमध्ये आहे, मात्र जय पवारांचं मतदान बारामतीमध्ये आहे आणि त्यामुळे नगर परिषदेच्या रिंगणामधून जय पवारांची राजकारणामध्ये एंट्री होऊ शकते अशा चर्चा सुद्धा सुरू आहे। बारामतीमधून एक महत्त्वाची आणि मोठी घडामोड समोर येते। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जय पवार यांना उमेदवारी मिळणार का असा सवाल कुठेतरी उपस्थित होतोय, कारण की नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी जय पवार यांचं नाव चर्चेत आहे आणि या संदर्भात आणखी तपशीलवार आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्या सोबत आहेत। जयकुमार, निवडणुकांची घोषणा कधी होऊ शकते? बारामतीमध्ये चर्चा काय रंगतात आणि या ज्या सगळ्या चर्चा सुरू आहेत त्यावरून स्वतः जय पवारांचं काही स्टेटमेंट आलंय का? ना, अद्याप जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जे धाकटे सुपुत्र आहेत जय पवार, त्यांचं अद्याप यावरती कोणतंही स्टेटमेंट आलेलं नाहीये। परंतु बारामतीमध्ये आता खूप वर्षांनंतर नगरपालिकेची जी निवडणूक होत आहे, या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जे धाकटे सुपुत्र आहे जय पवार यांच्या नावाची चर्चा सध्या बारामतीमध्ये रंगू लागलेली आहे। कारण की लोकसभेला पाहता त्यांच्या मातोश्री सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी जय पवार हे मैदानाच्या रिंगणात उतरले होते। त्यानंतर विधानसभेला देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रचाराच्या दरम्यान जय पवार बारामती शहरामध्ये फिरत होते आणि त्यानंतर आता जी निवडणूक लागली पाहता त्या निवडणुकीमध्ये जय पवार स्वतःहून या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असल्याची चर्चा आता बारामतीमध्ये जोर पकडू लागलेली आहे। परंतु अद्याप याला उपमुख्यमंत्री अजित पवारांचे जे धाकटे सुपुत्र आहेत जय पवार यांनी कोणताही दुजोरा दिलेला नाही किंवा त्यावरती कोणतेही स्टेटमेंट अद्याप दिलेलं नाहीये। अगदी जयकुमार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।